सकाळी सकाळी चहा पिण्याची वेगळीच मजा असते. चहा फक्त आपल्याला साखर असते म्हणून चांगला लागत नाही, तर चहामध्ये कॅफीन असतं जे आपल्या मेंदूला स्टिम्युलेट करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. त्याच पद्धतीने डायबिटीज पण हा फक्त साखरेमुळेच होत नाही. डायबिटीज हा तसं बघायला गेलं तर चयापचनाचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यासुद्धा खराब होत असतात. त्याचे अनेक कारणं असतात. डायबिटीजमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि चरबी ह्या तिन्ही पदार्थांच्या चयापचनामध्ये बिघाड झालेला असतो. आणि त्याचे मुख्य कारण असते शरीरातील इन्सुलिनचे बनण्याचे प्रमाण कमी होणे किंवा इन्सुलिनची चयापचन करण्याची शक्ती कमी होणे किंवा काही पेशंटमध्ये दोन्ही प्रकारचा प्रॉब्लेम आढळून येतो. यामुळे रक्तातील साखर वाढते आणि ही वाढलेली रक्तातील साखर पेशंटची रक्तवाहिन्या खराब करण्याचे काम करते, ज्याच्यामुळे लहान रक्तवाहिन्या खराब होतात, ज्याला आपण मायक्रो अँजिओपॅथी म्हणतो, आणि मोठ्या रक्तवाहिनी खराब होण्याला आपण मायक्रो अँजिओपॅथी म्हणतो. मायक्रो अँजिओपॅथी म्हणजे लहान रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे तुम्हाला हातापायांना मुंगे येणे किंवा डोळ्याची जी पटलं असतात ते खराब होणे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. तसेच मोठ्या रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे हृदयाचा त्रास होणे किंवा मेंदूमध्ये रक्ताची गाठ होणे किंवा किडन्या खराब होणे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून डायबिटीजकडे फक्त रक्तातली साखर वाढण्याचा आजार म्हणून बघू नका, तर हा एक चयापचनाचा बिघाड असलेला आजार आहे व त्यात रक्तवाहिन्या सुद्धा खराब होतात, हे लक्षात ठेवा. रक्तवाहिन्या या शरीराच्या आपल्या लाईफलाईन किंवा आपली पाईपलाईन असते आणि जर आपली ही पाईपलाईन खराब झाली तर ती आपल्याला परत बदलून मिळत नाही. म्हणून डायबिटीजला आपण दोन प्रकारात जर वर्णन केलं तर तो सुरुवातीच्या काळात हा चयापचनाचा आजार असतो आणि मग तो नंतरच्या काळात तो रक्तवाहिन्यांचा आजार असतो. सुरुवातीच्या काळात चयापचनाच्या आजाराला आपल्याला रोखता येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण नियमित व्यायाम व योग्य आहाराद्वारे या गोष्टींमध्ये बदल घडवून आणता येतो. पण जर नंतर हा आजार रक्तवाहिन्यांना त्रास देऊ लागला तर तो कंट्रोल करणं अशक्य होऊ शकतं. त्याच्यामुळे वेळेत त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपलं आरोग्य सुधारा.